राग येतोय की मन में लड्डू फूट रहे हाँ? ये बीड़ी स्टॉप. काय चाललंय? काय नाही आत्या ते हे हॉस्पिटल आहे, हॉस्टेल नाही. आणि या हॉस्पिटलचा तू एक जबाबदार डॉक्टर आहेस, हे लक्षात ठेव. हो आत्या. गेली. तुझ्यामुळे ओरडले आत्या आपल्याला. तू मारत होतीस माझ्यामुळे. कसं? पण कशातच काहीच नाही विक्रांत, तू कशाला चिडवतोयस? मी चिडवत नव्हतो. तू चिडवत नव्हतास? हो मी खरंच सांगत होतो. काय लकी असतात ना काही मुली. म्हणजे बघ तू पुन्हा. आत्या आत्या सॉरी. हा पेढा का पेढा. हा गोड आहे. एक्सक्यूज मी सर, विक्रांत दळवी. येस. ही नोटीस आहे तुमच्यासाठी. उद्या 11 वाजता कोर्टात पोहोचायचं आहे तुम्हाला आणि मिसेस दळवी दोघांनाही. इथे सही करा. थँक्यू. म्हणजे मोनिकाला सुद्धा लेटर पोहोचलं असेल. आजी आजोबांच्या हाती नको लागायला. हॅलो. आजी कशा आहात? मी छान आहे, छान आहे. काय ग, आज आठवण झाली का तुला माझी? नाही, आठवण रोजच यायची. मग फोन का नाही केलास? अगं गंमत केली ग. बोल बोल. नाही, सारखा सारखा फोन कट करतेय. ते बोलतेय ती कोणाशी तरी. मी लगेच निघते विक्रांत, कारण ते लेटर घरी पोचण्याआधी मी पोचलेलं बरं. ठीक आहे, निघ. बाय. बाय. आजी, मोनिका. मला सगळ्यांची खूप आठवण येते. आपल्या घरातली आठवण, गप्पा, आई, गीता काकी, बाबा. मला सगळ्यांची खूप आठवण येते. हो हो हो, शांत हो ना राजा आधी. हे बघ, आम्ही काय लांब आहोत का? हं? नाही आजी, तुम्ही नाही आहात लांब. मी खूप लांब गेले. कोण म्हणतं सांग बघू. कोण म्हणतं तुला? विक्रांत. विक्रांत म्हणाला? आजी, विक्रांत मला घरी नाही येऊ देते. मला घरी यायचंय. प्लीज सांगा ना, मी काय करू? तू शांत हो बघ आधी. तू शांत हो. ओके. ऐक, मी विक्रांतशी बोलते. मग झालं? पण विक्रांत ते तुमचं नाही ऐकलं तर? तू रडू नकोस. मी बघते ना तो कसा ऐकत नाही ते. त्याची गाठ माझ्याशी आहे. हे बघ राजा, तू रडू नको ना. हा, रडणं थांबव, बघूया तुझं. जर विक्रांतने तुमचं नाही ऐकलं तर तुम्ही प्लीज मला घ्यायला याल इकडे. प्लीज, मला घराची खूप आठवण येते. प्लीज प्लीज मला घ्यायला या ना. प्लीज. काय? बरं बरं, ठेव राजा.
मोना, काय झालं ग बाळा? काय झालं? अगं रडत होतीस ना तू? मी रडत होते. कशाला? नाही का? मलाच भास झाला वाटतं. विक्रांत, तर कसं होणार तुझं? काय झालं आत्या? प्रगती आहे, म्हणजे चांगली प्रगती आहे. आत्या, हे बघ, तू जे पाहिलेस ना त्यावरनं तर्क नको बांधूस. मी तर्क बांधतच नाहीये. तर्क न बघता बांधले जातात. मी जे प्रत्यक्षात बघितलंय ते बोलतेय मी. आत्या, नाही, आणि माझा त्यावर काही आक्षेपही नाहीये. आत्या, अरे चेहरा बघ तुझा आरशात. तुझं कॉलेज संपल्यानंतर मी तुला कधीही असा पाहिला नव्हता. पार्टीला गेलास म्हणून रिलॅक्स झालास. रिलॅक्स झालास म्हणून एवढं कठीण आणि कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन तू सहज करू शकलास. थँक्स आत्या. मला कशाला थँक्स म्हणतोयस? म्हणायचंच असेल तर मिसेस दळवींना थँक्स म्हण. आत्या, तुला अगं काय झालं होतं? अरे राहू दे. डॉक्टर पोद्दारांचा फोन आला होता मला, आणि मग फोटो सकट सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे मी म्हणते. तर माझ्याकडूनही मिसेस दळवींना थँक्स म्हण. त्या अरे चेष्टा करतेय. टेक इट लाईटली. अहो आम्ही जाऊन आलो तेव्हा तेव्हा ठीक होते ते. आणि आई माहेर कोणाला आवडत नाही, नाही का? आम्हाला काही जाणवलंच नाही. अगं बाई, फोनवर रडली ती माझ्याकडे. अगं बाई, मग आता? आपल्या सगळ्यांची आठवण येते तिला, कळलं का? हो, म्हणजे मध्यंतरी मला देखील फोन करून ती म्हणाली होती तसं. मग आणलं का नाही तिला? आम्ही विक्रांतला रोज विचारतो. काय म्हणणं काय त्याचं? नाही, म्हणणं काही नाही, पण त्याला जमतच नाहीये. जमत का नाही? का जमत नाही? युद्धावर जातो? काय काय आहे त्यात न जमण्यासारखं मला सांग. नाही आई, तसं काहीतरी कारण असेल. मला तेच कारण ऐकायचंय. हे बघ, मला आता तर मुद्दाम ते कारण ऐकायचं. कारण विक्रांत हा मुलगा कधीही कारण असल्याशिवाय असं वागणार नाही. आणि तसं असेल ना तर कारण पण तितकंच वेगळं असेल. का कोण जाणे? मला पण असे भलतेच प्रश्न पडायला लागलेत. तू येऊ दे, त्यालाच विचारते मी. मला विक्रांतला भेटायचंय. नक्की कुठली तरी एक गोष्ट आहे जी लपवली जाते. लपवली म्हणजे लपवलीच आहे. बरं ठीक आहे, ही गोष्ट लपवली, पण मग तुला कशी कळली? कोणी सांगितली? नाही, सगळ्यांना वाटतं की हा नानू फक्त कानाने ऐकतो, पण नानूचे कान आणि नजर दोन्ही तीक्ष्ण आहे. अरे पण याला पुरावा काय? हा सांग ना. पण इतकी चांगली बातमी मानसी कशाला लपवेल? हे बघ, ते मला माहित नाही. मला फक्त एवढंच कळतंय की मानसीने आणि त्या देशपांड्याने सुद्धा हे लपवून ठेवलेलं आहे. बर, त्यांनी लपवलं. हा, असं गृहीत धरू आपण. लपवलं, आपण काय करायचं? अरे काय करायचं म्हणजे? त्याने तूही असं टॉप सिक्रेट किंवा रॉकेट सायन्स सांगितल्यासारखं सांगतोस, मला आम्ही करायचं काय? ए नानू, जे काय आहे ना ते पटपट सांग रे, इथे बरीच कामं पडली. मला सुद्धा खूप कामं आहेत, मी सुद्धा काय रिकामा नाहीये इथं. पण हे बघा, मला हे पटलेलं नाहीये. काय पटलेलं नाही? मी तिचं लग्न ठरलं हेच पटलेलं नाहीये का तिने सांगितलं नाही पटलेलं नाहीये? दोन्हीही. अरे पण त्यात न पडण्यासारखं काय आहे? नाही, ही सगळी घाई कशासाठी चालली आहे तेच मला कळत नाहीये. अरे सोपं आहे, चांगलं स्थळ आलं असेल म्हणून घाई करत असतील. काय हे बघ नानू, भलती सलती बडबड करत बसू नकोस. इतरांच्या आनंदात जरा आनंद मानायला शिक.
मानसीने तर ही बातमी का नाही सांगितली? मी आलोच. हाय काका. हा हाय. ते हाय बाय सोड. एका प्रश्नाचं उत्तर दे ताबडतोब. तुझं लग्न ठरलंय? काका. होय का नाही तेवढं सांग. काका. होय का नाही? ऍक्च्युली मानसी, मला फक्त एकच शब्द ऐकायचा तुझ्याकडनं, हो का नाही? नाही. हा, मला वाटलंच. मग तू कशाला सांगणार नाहीस लग्न ठरलं तर? हे तुझं लग्न ठरलं ना मानसी, की ते काय कांदे पोहे, मग पहिली भेट, मग लग्नाची तयारी, कापड खरेदी, आमंत्रण निमंत्रण, याला फोन त्याला फोन, या सगळ्याची एवढी स्वप्न बघितले ना मी. म्हटलं एकदम मला कसं त्यात कट करतील. नाही ठरलं ना तुझं? हा. त्या नानू मामा पण ना. नानू मामांनी सांगितलं हे तुम्हाला? पण त्यांना कोणी सांगितलं? त्याला कोण सांगायला लागत नाही. या नानू मामाचं ना एक प्रायव्हेट चॅनल आहे, तिथून त्याला अशा कुठून कुठून बातम्या येत असतात. नाही ना ठरलं तुझं लग्न, म्हणजे ठरलं पाहिजे पण आत्ता नाही ना ठरलंय. नाही काका. हा, म्हणजे एक स्थळ आलंय, त्यांनी होकार दिलाय, पण मी अजून मुलाला भेटले नाहीये. बर बर. बघ बघ काय ते. हा, तुला काय मदत लागली तर मला सांग. काय पहिल्या भेटीची वगैरे काय तयारी असते ना, त्यात आपलं स्पेशलायझेशन आहे. हा, अरे कॉलेजमध्ये असताना इतक्या, मग ते सोड. काय मदत लागली तर सांग, आम्ही आहोत सगळे. हो काका. तोपर्यंत ना या नानू मामाला या कुठनं बातम्या कळतात ते प्रायव्हेट चॅनल शोधूनच काढतो. चल बाय. मला कधी एकदा तो सलील पंडित आणि आपली म्हणून एकमेकांना भेटतायत असं झालंय. हो ना, कारण आता तिने कितीही टाळाटाळ केली ना तरी एकदा का त्यांची भेट झाली म्हणजे मग तिला कळेल की तो तिच्यासाठी किती योग्य आहे ते. हो, घरातला फोन वाजला ना तरी मला असं वाटतं की त्या सलीलचाच फोन आलाय. पण तो घरी कशाला फोन करील? त्याच्याकडे मनूचा नंबर आहे. शिवाय हल्ली फोन शिवाय संपर्क साधण्याचे 100 प्रकार आले आहेत बाजारात. फोन करेल नाही तर आणखीन काहीतरी करेल, पण एकदा का संपर्क सुरू झाला ना की मग त्यांचं बोलणं सुरू होईल. हो, मग आपल्याला सांगावं लागेल, अरे किती बोलणार आहात, लग्नानंतर बोलायला काहीतरी शिल्लक ठेवा. मोना, काय ग, तुला काय वाटतं? काही नाही. ऍक्च्युली मी आतमध्ये बसले होते ना तेव्हा खयाली पुलावाचा मस्त सुगंध आला आतमध्ये. तेच बघायला आले बाहेर काय चाललंय. एक काहीतरी तिरपागडच असतं. आता यात काय तिरपागड? नाहीतर काय. मुना मुना, तू अशी का वागतेस? आजोबा मी काय वागतेय? मानसी कसं वागणार आहे ते माहितीये ना मला, म्हणून मी असं बोलतीये. आजी आजोबा काय हे? काय ग म्हणू, काय झालं? दळवींकडे कुणी सांगितलं? मी. आजी, तूच आजोबांना सांगत होतीस ना की कोणाला सांगू नका म्हणून, आणि तूच. अगं पण दळवी काय कुणी परके आहेत का? अगं परके नसले तरी सांगायची गरज काय? अजून कशातच काही नाहीये, मग कशाला तू सांगत बसलीस? अगं पण तुझ्याविषयी त्यांना किती कौतुक आहे. असू दे ना, पण कौतुक काही ठरायच्या आधीच कशाला हवंय? इतकी घाई कशाला तुम्हाला? ना ओके मानसी, एवढी बोंबाबोंब कशाला करतेस तू? जर तुला लग्न नाही करायचंय तर स्पष्टपणे तसं सांग ना. ए बाई, उगीच तिच्या डोक्यात काहीतरी भरवून ठेवू नकोस. मी तिच्या डोक्यात काहीच भरवत नाहीये.
पण तिच्या डोक्यात जे आहे आणि जे तिला बोलता येत नाहीये ना, फक्त तेच मी बोलून दाखवते. ताई, असं काहीच नाहीये. असं काही नाहीये, मग लग्नासाठी तयार हो ना. तुझ्याच बाजूने बोलते ना मी. मग कुणीही माझी बाजू घेऊ नका, कारण मला काय म्हणायचंय ते कळतच नाहीये तुम्हाला. जाऊ दे. ये बस ना. कसं आहे बाळा तू? काय झालं आजी? नाही काय झालेलं नाहीये. हे कसं आहे? बाळासाठी शिवलाय. छान आहे. मोनिकासाठी सुद्धा शिवणार होते, पण म्हटलं तुला तिला माहेरची ऊब द्यायची आहे, मग आपण कशाला कष्ट घ्या म्हणून सोडून दिलं. तुम्हाला इथे का बोलावलंयस त्याचं उत्तर मला मिळालंय आजी. अरे पण मला पण मिळालं नाही ना उत्तर. आजी नाही मला सांग, नक्की प्रॉब्लेम काय? काही नाही. मग मला एक सांग, माहेरी जायचा हट्ट तिने केला होता की तू? तिची इच्छा होती आणि तुझी परवानगी घेऊनच मी गेलो होतो ना. परवानगी घेऊन जाण्यासाठी मागितली होती, पण परत कधी आणू हे विचारायला नाही आलास बाळा. हो विक्रांत, तू असा नाहीयेस आणि म्हणून मला जास्त आश्चर्य वाटतं. तुझ्यासारखा इतका चांगला मुलगा नात्यांच्या बाबतीत इतका बेजबाबदार कसा वागतो? आजी नाही नाही नाही, मला एक सांग, नक्की काय प्रॉब्लेम नाहीये? विक्रांत, तुझ्याशी बोलते मी. नाही, काही नाही, प्रॉब्लेम नाही. मला एक सांग, स्वेटर साठी मोनिकाला कधी आणणार आहेस? आणतो. हा. मला मोनिकाला भेटावंच लागेल. मनू, झाली झाली चिडचिड करून? आजीचा राग आलाय ना? काय? सॉरी आजी. वेडाबाई ग माझी. मी चिडायला नको होतं तुझ्यावर. मला कळतंय की तुला आणि आजोबांना सलील पंडित आवडलाय. तो चांगलाही असेल, पण माझ्यासाठी हे सगळं खूप नवं आहे. लग्न हे कुणाहीसाठी नवंच असतं बाळा. पण मी अजून तयार नाहीये, आणि तू सगळ्यांना सांगत सुटली की सगळं ठरलंय म्हणून. अगं पण आज ना उद्या ते ठरणारच आहे ना. मग उद्याचे सोहळे आज का? अगं मी अजून त्याच्याशी बोलले सुद्धा नाहीये. मग बोल. कसं सांगू तुला आता? मला आत्ता नाही बोलायचं. अगं पण का? माहित नाही. हॅलो. हाय, मी सलील बोलतोय. हॅलो मानसी, मी सलील बोलतोय, सलील पंडित. सॉरी, मी थोडासा लेट फोन केला ॲक्च्युली. नाही, इट्स ओके. आपण उद्या भेटू शकतो मानसी? नाही म्हणजे मला तुला थोडंसं लवकरात लवकर भेटायचं होतं म्हणून. मी कळवते. ओके, मी वाट पाहीन. थँक्यू. बाय. या, थँक्स. कोण? सलील? अगो बाई, भेटायचं म्हणतोय का? हो. कधी भेटायचं म्हणतोय? लवकरात लवकर. अगं मग आता विचार कसला करतेस? त्याने फोन केलाय ना, मग उद्याच जा भेटायला त्याला.
मनू आता कारण देऊ नकोस. तू उद्या सलीलला भेटायला जातीस, कळलं? वेडा बाई ग माझी ती.